मी वर्षा चौगुले यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम संपूर्ण ही टीम जी आहे अत्रे पुरस्कारांची, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करूया की आमच्यासारख्यांना आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या एका सांगलीतल्या एका व्यक्तीला ह्या लोकांच्या पंक्तीत आणून बसवलं माझ्या पुस्तकाला. खरं तर त्याबद्दल ह्या संपूर्ण कमिटीचं खूप धन्यवाद आणि अभिनंदन. आणि दुसरं, शाळेत एक मी टेम्पररी शिक्षिका आहे, पण शिक्षिका या नात्यानं 20-21 वर्ष काम करते आहे, त्यामुळे शाळेशी ऋणानुबंध जास्त आहेत. आणि या शाळेचा इतिहास वगैरे इथलं सर प्रसाद सरांच्या तोंडून वगैरे ऐकताना इतकं असं भारावून गेलं होतं की या शाळेत हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल डबल धन्यवाद. पुन्हा हे सगळं कार्यक्रम चालू होत असताना पुस्तकांची निवड विशेष उल्लेखनीय, म्हणजे कुठंतरी दखल घेतली गेली या पुस्तकाची, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्या पुस्तकाची दखल घेणं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी पुस्तकं मागवून नाही घेतली आमच्याकडून, त्यांनी पुस्तकं विकत घेऊन ती पुस्तकं त्यांनी वाचली, परीक्षण केलं आणि त्याच्यातून त्यांनी पुस्तकं निवडली. हा एक वेगळा आणि पहिल्यांदाच आजपर्यंतचा आम्हाला हा अनुभव आहे की असा पुरस्कार की त्यांची ती पुस्तकं घेऊन केल्या जातात. नाहीतर 3 पुस्तकं पाठवा, 2 पुस्तकं पाठवा, मग प्रती पाठवा, मग फोटो पाठवा, मग बायोडाटा पाठवा, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या पुरस्कारांची पुस्तकांची निवड होती आहे. हे आमच्यासाठी खरोखर एक वेगळा अनुभव आहे हा. त्याबद्दलही ह्या संपूर्ण कमिटीचे धन्यवाद. आल्यापासून सगळ्यांचं आदरातिथ्य वगैरे, पुस्तकांच्याबद्दल सगळेच बोलत असतात, पण जे हात झटणारे आहेत त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. मॅडम इतक्या छान गोड आवाजात, छान गोड शब्दांमध्ये सांगितलं, बोलावणं आलं. हे आदरातिथ्यसुद्धा पुण्यात येऊन आम्ही घेणं हे सुद्धा आमच्यासाठी मोठेपणा आहे. त्याबद्दलही संपूर्ण स्टाफ इथला आणि शाळेचे धन्यवाद. आता थोडं पुस्तकाकडं, 3च मिनटं आहेत, त्यामुळं पुस्तक आहे वाचल्याशिवाय कळणार नाही. त्यामध्ये एक आजी आहे आणि एक नात आहे की जी इंग्लिश मीडियममधून मराठी मीडियममध्ये आपल्या आजीकडे शिकायला आली आहे. आणि ती मराठी मीडियममध्ये शिकत असताना तिला बरेच शब्द असे अडतात की हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. आणि आपल्या मराठीची एक फार छान गंमत आहे की एक शब्द आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, म्हणीमध्ये वेगळा किंवा वाक्यप्रचारामध्ये वेगळा. आपल्या गावाकडे एक तो शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो, घरात एक वेगळ्या अर्थानं वापरला जातो, किंवा हिंदीमध्ये त्याचा अर्थ पुन्हा वेगळाच लागतो. अशी जी शब्दांची गंमत आहे. आणि तो घरामध्ये एखादा प्रसंग घडतो छोटासा, आणि त्या छोट्याशा एखाद्या प्रसंगातून त्या थोडंसं एका असं हे केलेले आहे की मांडणी केलेली आहे त्या पुस्तकाची, आणि म्हणून त्याचं नावसुद्धा मी गंमत शब्दांचीच असं आहे. आणि त्याला मनोविकास अरविंद काकांनी खूप छान ते पुस्तक डेकोरेट केलेलं आहे, किंवा खूप सुंदर पद्धतीनं काढलेलं आहे ते पुस्तक. त्या म्हणजे आम्ही लिहिले जरी, शब्द जरी आमचे असले तरी छान त्याला कवरिंग वगैरे करून समोर आणणं हे सुद्धा खरं तर जास्त आहे. आणि ते मनोविकास प्रकाशनने केलेलं आहे, त्यांचेही खूप धन्यवाद. आणि या निमित्तानं भाषेच्या अतिशय व्याकरणाच्या दृष्टीनं कट्टर असलेले आमच्या सांगलीचे सदानंद कदम, इतिहासाचे जे अभ्यासक आहेत आणि व्याकरण आणि मराठीच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट असलेला माणूस, त्या माणसानं प्रस्तावना लिहिणं हे सुद्धा फार मोठं आहे. पुन्हा त्या सगळ्यांच्या या निमित्तानं मी आभार मानते. आणि इथं येऊन ही संधी दिलीत मला, आणि या खरोखर सदानंद मोरे सर असू देत, तांबे सर असू देत, यांच्यासोबत हा काही क्षण का होईना इथं घालवणं हे सुद्धा पुरस्काराच्या पेक्षा कमी नाही आहे. यासाठी हे संपूर्ण टीम, इंदिरा अत्रे पुरस्काराची संपूर्ण टीम आहे, त्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि खरोखर आता हे पुढच्या वर्षी यांची शताब्दी आहे या सोसायटीची, आणि आत्तासुद्धा आज त्यांचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनालासुद्धा आमच्या मनपूर्वक शुभेच्छा, आणि शताब्दीलासुद्धा आम्हाला पुन्हा पुन्हा असं येता यावं ही स्वार्थी इच्छा. खूप धन्यवाद. मॅम थँक्यू. अभ्यंकर मॅम आत्ताच आलेले आहेत, आपण उरलेले 2 पुरस्कार देऊया. बालसाहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंदिरा अत्रे बालसाहित्य गटासाठीचा विशेष पुरस्कार यावर्षी आदरणीय संजीवनीताई बोकील यांच्या गोष्टीतून कबीर
या पुस्तकाला दिला गेलेला आहे. हे पुस्तक आहे ते. आणि यासाठी दिलीपराज प्रकाशनचे डायरेक्टर आलेले आहेत इथे, मॅनेजिंग डायरेक्टर बर्वे सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी येऊन हा पुरस्कार स्वीकारावा आणि सदानंद मोरे सरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. हे जे गोष्टीतून कबीर हे पुस्तक आहे, याच्यामध्ये संत कबीरांचे दोघे मुलांना